वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आहे. तर 3 वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आम्हाला पार्सल बोलला. त्यांनी काही करू द्या, काही जनता त्यांनाच खोडून काढणार आहे. यंदा शिर्डी मतदारसंघात तिरंगी लढत आहे. विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे, माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे आणि वंचितच्या उमेदवार उत्कर्षा रुपवते मैदानात आहेत. दरम्यान शिर्डीत उत्साहात मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानानंतर सदाशिव लोखंडे काय म्हणाले तुम्हीच ऐका. शिर्डीच्या जनतेने 2014-2019 या ठिकाणी साईबाबांचं दर्शन घेऊन आम्ही आज मतदान करतोय आणि देशामध्ये एक नवीन विकास पर्व या ठिकाणी 14 पासून चाललं आणि 24ला पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार आहेत. आणि म्हणून ह्या भागातला जो विषय आहे आम्ही साईबाबांचं दर्शन घेताना पहिल्या काळात शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे. वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आहे. तर 3 वेळेस रिजेक्ट केलेला माणूस आम्हाला पार्सल बोलला. पण त्याला इथल्याच लोकांनी मतदारांनी 3 वेळेस त्या ठिकाणी 14ला रिजेक्ट केलं, 19ला रिजेक्ट केलं, या ठिकाणी 14ला पुन्हा विधानसभेला रिजेक्ट केलं. रिजेक्ट करणाऱ्या माणसाला स्वीकारणार कसे आहे हे माझा प्रश्न. त्याबद्दल सांगताय की मुंबईचं पार्सल जे आहे ते मुंबईला पाठवून द्या. अहो चालवणाऱ्या व्यक्तीला तुम्ही मतदान करणार. अहो मी डान्स बार चालू मी 33 वर्ष आहे आणि मी काय माझे धंदे काय आहेत ते सर्वांना माहिती आहे आणि त्यांनी काय धंदे केले बाबांच्या नावाने हे जनतेला माहीत आहे. म्हणून मला त्याचं प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. मुंबईचं पार्सल 2 वेळेस शिर्डीच्या जनतेने स्वीकारलेलं आहे. त्यामुळे त्याचं पार्सल 3 वेळेस रिजेक्ट केलं त्याचं सांगावं ना. आमचं पार्सल काय, आमचं स्वीकारलं आणि ह्या मतदारसंघात मी आता मतदान केलेलं आहे. पार्सल कुणाचं आहे त्यांनी ते सांगावं. तर मतदानानंतर भाऊसाहेब वागचौरे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करताना मतदारांना मतदानाचं आवाहन केलं. ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान करून आलेलो आहे आणि विश्वास घेऊन आलेलो आहे. तमाम जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे. 16,77,000 मतदान आहे, 20 उमेदवार आहे, काय वाटतं सर? आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रचंड प्रतिसाद जनतेचा मिळतो आहे तो तुम्ही टिपलेला आहे, पाहिलेला आहे, दिसलेला आहे. त्याची परिणती आज महाविकास आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत. हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईलच. देशाच्या पंतप्रधानांपासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी तुमच्या विरोधामध्ये सभा घेतलेल्या आहे. महायुतीच्या 7 सभा खरं तर शिर्डी आणि नगरसाठी झाल्या. ह्या बघता आपल्याला वाटतं आपला विजय सोपा आहे? सभांमध्येच मतदारांनी कौल दिलेला आहे की आमच्या झालेल्या सभांवर जे मूल्यमापन होतंय ते मूल्यमापन आपण तपासा. निश्चितप्रमाणे कौल आमच्या बाजूला. विरोधी उमेदवारांनी एक आरोप केलेत की हुडूक कोंबडी म्हणजे मागील 2 पंचवार्षिकला नाकारला आहे. कसं बघताय? हे ज्या माणसाला 13 दिवसात जनतेने खासदार केलं त्या माणसाने 10 वर्षामध्ये आपली किमया दाखवलेली आहे. आणि जो माणूस दारू विकतो, दारूचे दुकानं दरवर्षी काढितो, आज 9, 10, 11 अनेक संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दुकानाची आणि डान्स बार चालवतो. अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलावं? असे कोणते मुद्दे वाटतात तुम्हाला की आज मतदार ते डोक्यात ठेवून मतदान करेल? लोकांना, जनतेला माहिती आहे की हा आपलाच माणूस आहे, याच मातीमध्ये जन्माला आलेला आहे, याच मातीमध्ये विकासाची धुरा घेऊन गट विकास अधिकारी असेल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद असेल, ज्यांनी पूर्ण हयात आपली या विकासाच्या यंत्रणेमध्ये घालवलेली आहे आणि 7 वर्ष साईबाबा संस्थांचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे. हे सगळं जनतेला, सर्व कार्यकर्त्यांना, सर्व राजकीय नेत्यांना, सर्वांना हे दिसतं आहे
आणि हा कामाचाच माणूस आहे. परत आपल्याला पाहिजे आहे. 10 वर्ष एक निष्क्रिय खासदार आपण या मतदारसंघात ठेवला आणि 10 वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे. हे लोकांनी आता पुरेपूर ओळखलेलं आहे आणि म्हणून कौल माझ्याच बाजूने आहे. त्या दरम्यान म्हणायचे की मुंबईचं पार्सल मुंबईला पाठवणार, मात्र आज त्यांनी शिर्डीमध्ये मतदान केलेलं आहे आणि ते म्हणतात की तिसऱ्या वेळेस मी मतदान करतो या मतदारसंघामध्ये. तर तुमचा जो आरोप आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला. त्यांनी काही करू द्या, काही जनता त्यांनाच खोडून काढणार आहे.